नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। पंढरपूर यात्रेतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीला गेलेल्या नागपूरच्या 2 भाविकांचा यात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच नागपूरच्या विठ्ठल भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे। या प्रकरणी बरड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नागपूरला आणले जाणार आहे। महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय सध्या तरी स्थगित करण्यात आला आहे। महाराष्ट्र मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई आणि दादा भुसे यांनी हिंदी भाषा सक्तीची करण्याची मागणी केली होती। निषेधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या हा निर्णय स्थगित केला आहे। तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात आज सकाळी केमिकल्स कारखान्यामध्ये 9 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला। त्यानंतर संपूर्ण कारखाना जळून खाक झाला। कारखान्याच्या केमिकल रिएक्टरमध्ये स्फोट झाल्यामुळे अनेक कामगार हवेत उड्या मारून 100 मीटर पर्यंत खाली पडले। यामध्ये 10 कामगारांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे सुरू झालेला वाद आता संपण्याची शक्यता आहे। चीननंतर आता भारतही अमेरिकेसोबत ऐतिहासिक व्यापार करार करणार आहे। या कराराच्या अटींवर दोन्ही देश सहमत झाले असून 8 जुलै रोजी याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। बाबूराव म्हणजेच अभिनेता परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्यातील हेरा फेरी 3 चा वाद आता संपला आहे, कारण परेश रावल हेरा फेरी 3 मध्ये परतत आहे। त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली की पुन्हा ते फिल्ममध्ये बाबू भैयांच्या भूमिकेत दिसून येणार आहे। AFC महिला आशियाई कप 2025च्या पात्रता फेरीत भारताच्या महिला फुटबॉल संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे। 19 जून रोजी थायलंडच्या चियांग माई येथे भारताने तिमोर लेस्टेचा 4-0 असा पराभव केला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने जोरदार खेळ करत संपूर्ण वर्चस्व राखले आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।